दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. 17 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी-आर जारी केला आहे. आता अनेक तालुक्यांमध्ये प्रलंबित असलेले दिव्यांग अनुदान अर्ज जलद मंजूर होण्यास मार्ग मोकळा झाला आहे. नेमका काय बदल झाला आहे, कोणाला फायदा होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, हा जी-आर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून 17 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी-आर सुद्धा दिसत असेल. विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान अनेक ठिकाणी प्रलंबित होते. त्यामागे UDID कार्ड नसणे, ई-KYC अपूर्ण असणे, बँक खाते लिंक नसणे किंवा समिती अध्यक्षांची नियुक्ती न झालेली असे विविध कारणे होती. आता शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या तालुक्यांमध्ये समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली नाही, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी महसूल म्हणजेच SDO यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी अडकून राहणार नाहीत. लाभार्थ्यांना काय फायदा होणार आहे? या निर्णयामुळे प्रलंबित अर्जाची मंजुरी वेगाने होईल. दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ लवकर मिळेल. बनावट लाभार्थ्यांना नियंत्रण ठेवणे सोपे होईल. समितीच्या बैठक संबंधित तालुक्यातच घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा निर्णय फक्त दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लागू आहे. इतर लाभार्थ्यांच्या अर्जांबाबतचे अधिकार पूर्वीप्रमाणे तहसीलदारांकडेच राहणार आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रलंबित अर्ज आणि अनुदान वितरण जलद करण्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.